बुद्धकालीन कथा. धनंजनी व भारद्वाज. भगवान बुद्धाच्या काळात राज्यातील लोकांनी, सर्वसामान्यांनी, राज्यकर्त्यांनी, मंत्री, अधिकारी, श्रेष्ठी, सावकार या सर्व मंडळींनी भगवान बुद्धाचे विचार अंगीकारले होते. त्यामध्ये त्यावेळी प्रख्यात असलेला ब्राह्मण समाजही आघाडीवर होता. परंतु पूर्वाश्रमीचे वैदिक विचाराने वागणारे काही कर्मठ ब्राह्मणी पाहायला मिळतात, जे वेद प्रामाण्यावर विश्वास ठेवत होते. भगवान बुद्धाचे विचार त्यांना नास्तिक वाटत होते, परंतु त्यांच्याच कुटुंबातील काही मंडळी भगवान बुद्धाचे विचार घेऊन चालणारे होते. त्यामुळे घर व घरच्या माणसाचे विचाराचे दोन प्रवाह असायचे. अशीच एका कुटुंबातील घटना आहे. श्रावस्तीमध्ये असेच एक ब्राह्मण कुटुंब राहत असे. त्या ब्राह्मणाचे नाव भारद्वाज व पत्नीचे नाव धनंजनी असे होते. पत्नी ही अत्यंत हुशार व सद्गुणी होती. तिला खरे खोटे सर्व कळत होते. माणसाचे अहित कशात आहे हे कळत होते. म्हणून ती शास्त्र पुराण मानत नव्हती, मूर्त्याची पूजा करत नव्हती. या उलट तिचे पती भारद्वाज हे वैदिक धर्माचे पाईक व यज्ञ, विधी, कर्म व वेद प्रामाण्य मानित होते. दोघेही हुशार होते, परंतु आपापली धार्मिक मते वेगवेगळी होती. त्यामुळे घरात नेहमी वातावरण संतप्त राहत असे. धनंजनी नेहमी भगवान बुद्धाची देशना व प्रवचन ऐकायला जात असे. तिने भगवान बुद्धाचे संपूर्ण विचार अंगीकारले होते. ती सतत बुद्धं शरणं गच्छामीचा उद्घोष करायची. तिची ही नेहमीची सवय झाली होती. नेहमी घरात दारात काम करताना ती बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी चा जयघोष करायची. त्यामुळे भारद्वाजला तिच्या पतीला तिचा राग यायचा, भांडणे व्हायची, कारण भारद्वाजला भगवान बुद्धाचे तत्व पटत नव्हते. ते भगवान बुद्ध नास्तिक म्हणून तिरस्कार करत होते. त्यांचे ज्ञान केवळ शास्त्रावर आधारित व कर्मकांडावर आधारित होते. भारद्वाज हुशार परंतु त्या हुशारीचा फायदा ते कर्मकांड करण्यात व पूजा अर्चा करण्यात घेत होते. पत्नीला अजिबात पटत नव्हते. ते हटकून घरी ब्राह्मणांना बोलावून पूजापाठ घालीत. तेव्हा सुद्धा धनंजनी त्या ब्राह्मणासमोर बुद्धं शरणमचा गजर म्हणत असे. भारद्वाजला ते ब्राह्मण म्हणायचे, तुझी पत्नी या नास्तिकाचे नाव घेते. तुझ्या घरी येणे जेवणे पाप आहे. असे बराच वेळ झाले. त्यांनी धनंजनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. असेच एकदा भारद्वाजाच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. ब्राह्मण मंडळी जेवायला बसली. धनंजनी वाढत होती व तोंडाने बुद्धं शरणं गच्छामी म्हणत होती. ते ब्राह्मण भारद्वाजला रागावले. तू आमचा अपमान करायला येथे बोलावले का, इत्यादी गोष्टी बोलावून रागात निघून गेले. त्यावेळी भारद्वाज ब्राह्मणाला एवढा राग आला की तो लाल भडक झाला व धनंजनीला म्हणाला, तुझ्या त्या बुद्धाला एकदा भेटूनच सांगतो, व हातात काठी घेऊन निघाला. भगवान बुद्ध ही त्यावेळी हजारो भिक्षूसमोर प्रवचन देत होते. भारद्वाज त्या ठिकाणी गेला व जोरजोरात ओरडायला लागला, शिव्या द्यायला लागला. भगवान बुद्धाचे ऐरगैर भलतेच बोलू लागला. हातातील काठी पाहून सर्वांना वाटले, हा भगवान बुद्धास इजा करेल, म्हणून त्याला रोखू लागले, परंतु त्याचा पारा जास्त चढला. भगवान बुद्धाने त्याला येऊ द्यायला सांगितले व जवळ आल्यावर शिव्या देणाऱ्या भारद्वाजला अत्यंत शांततेने म्हणाले, या बाबा, आपल्याला काय पाहिजे, आपली काय इच्छा आहे. भारद्वाज जरा चरकलाच. मी एवढी शिवीगाळ या माणसाला करत आहे, हा तर अत्यंत प्रेमाने बोलत आहे. नंतर भगवान बुद्ध त्याला म्हणाले, तुम्ही आमच्याकडे पाहुणे म्हणून आलात व आम्हाला भेट घडून आणली आहे. समजा तुमच्याकडे कोणी पाहुणे आले व तुम्हाला त्यांना काही भेट आणली व ती तुम्ही स्वीकारली नाही, तर त्या भेटीचे काय होते. भारद्वाज म्हणाला, ती भेट त्याच्याकडेच राहते. तेव्हा भगवान म्हणाले, तुम्ही आम्हाला शिव्याची भेट दिली, परंतु आम्ही ती स्वीकारत नाही. ती कोणाकडे राहील. त्या शास्त्र वाचणाऱ्या ब्राह्मणाचे डोळे उघडले. ते मार्मिक शब्द, ती शांतता व तो समजून सांगण्याचा प्रकार भारद्वाजच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्याने हातातली काठी फेकून दिली व भगवंताला म्हणाला, हे ज्ञान तुम्हाला कसे प्राप्त झाले, मलाही सांगा. मी तुमचा शिष्य होतो. भगवान बुद्ध म्हणाले, हे ज्ञान तुम्हासही प्राप्त होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला क्रोध, द्वेष व मोह नष्ट करावा लागतो.
म्हणजेच पुढील ज्ञानाची व ध्यानाची अवस्था प्राप्त होते. भारद्वाज ब्राह्मणाने लगेच दीक्षा घेतली व धनंजयनीला हा निरोप कळविला. ती धावतच भगवंताकडे आली व तिने सुद्धा प्रवृत्जा घेऊन दोघेही भिक्षू संघात सामील झाले. साधू साधू साधू.